आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताकद आहे माझ्याकडे आज, पण मी काय करू शकत नाही. मी एवढी ताकद असूनही माझ्या बहिणीला नाही आणू शकत, म्हणून राग येतो मला माझाच. सगळं करू शकते पण मी माझ्या बहिणीला नाही आणू शकत. काय करू ह्या आयुष्यात? तिच्याशिवाय आयुष्य आयुष्य आहे का? तर कोणासाठी जगायचं? आता नाही, हे गोडधोड खावंसं नाही वाटत म्हणून नाही खात आहे गोड. नाही, मी समजू शकते. जीवाभावाचा माणूस गेल्यानंतर काय त्रास होतो ना याचा चांगलाच अनुभव आहे मला. माझ्या लहानपणीच माझे वडील मी गमावले. त्यानंतर माझी जीवाभावाची मैत्रीण मला सोडून गेली. माझ्या मैत्रिणीचा तर समोर अपघात झाला, माझ्या समोर. मला माहिती होतं आपण तिला वाचवू शकतो, पण नाही वाचवू शकले. तुमच्या बहिणीला काय झालं होतं? म्हणजे काही गंभीर आजार की अपघातामुळे मृत्यू? नाही, ती चुकली. जीवाच्या आकांताने तिला सांगत राहिले, बाई ग संयमाने राहा, संयमाने राहा. नाही राहिली ती. झालं, सॉरी, पण मला नाही कळालं. म्हणजे नेमकं काय घडलं होतं? ही खूप लांब स्टोरी आहे. कधीतरी निवांत भेट, मला सांगेन मी तुला. आता झोप, मी पण झोपते. गुड नाईट. माई, मला असं वाटतंय की हे बघा, गेलेला माणूस काही परत येत नाही, पण त्याची निराशा तुम्ही अन्नावर नका काढू. 2 घास खाऊन घ्या आणि मग झोपा प्लीज. आज मला उपवास आहे असं समजते मी. गुड नाईट. सुंदरी, माझ्या साहेबला मारलेस तू. ज्या दिवशी तुला पूर्ण उद्ध्वस्त करेन त्याच दिवशी तोंड गोड करेन. येते का सुंदरी? तुम्हाला काय वाटलं? मला पकडलं म्हणजे सगळं थांबणार, सगळं संपलं? काही थांबणार नाही. मी तर फक्त मुखवटा आहे हो. या सगळ्यांमागचा खरा चेहरा यागळा आहे जो तुम्हाला कधी दिसणार नाही. आता ती येणार आणि प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार. माई अक्का, बाबा किती छोटी रूम आहे रे ही. मला नाही राहायचं इथे. चल आपण जाऊया इथने. आता काय सांगू तुला सावी, राहायचं तर मलाही इथे नाहीये, पण काय करणार? म्हणजे एक ऑप्शन आहे माझ्याकडे. मी आधीच म्हटलं होतं आपण सगळे पुण्याला जाऊ शकतो, तिकडे मोठं घर आहे, पण तुझी आई नाही म्हणते. मी सांगते ना तिला. तू सांगून नाही ऐकणार. तुला माहितीये ना आई किती हट्टी आहे. सावी, सावी, झाला अभ्यास? बघू, केलंस पाठ? सावी, काय झालं ग? तिचं म्हणणं आहे तिला या घरात नाही राहायचंय, हे घर तिला नाही आवडलं, हे घर फार छोट आहे. आई, तू तर म्हणालीस की खूप मोठी रूम आहे, आणि आता बघ किती छोटी रूम आहे ही. सावी, अगं असं नाही बोलायचं. का नाही बोलायचं? खरं तर बोलते ती. सावी बाळा, हे बघ,
मी कलेक्टर होते तोपर्यंत आपल्याकडे बंगला होता, पण आता इथून पुढे आपल्याला असं छोटं छोटं घर मिळणार आणि आपण सगळे एकत्र राहतोय की नाही. आणि तू आईचं ऐकणार की नाही? शहाणं बाळ आहेस ना तू माझं. गुड कर, असं नाही बोलायचं. अभ्यास कर. आदित्य, मला तुझ्याशी बोलायचंय, जरा बाहेर येतो. नाही. सावी समोर बोलू का? ठीक आहे. हो, मी आलो का लगेच? बोल, काय आलं? का बोलवलंस मला? काय चाललंय तुझं? का मुद्दाम उद्धटपणे वागतोयस तू सावी समोर? याच्या आधी तर नीट वागत होता, आता काय झालं? आणि हे असले संस्कार करणार आहेस तू तुझ्या लेकीवर? या बाबतीत मला शिकवायचं. सावीसोबत कसं बोलायचंय, कसं वागायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय, हा माझा पर्सनल इश्यू आहे. कारण तिचा खरा बाप मी आहे आणि तू तिची कोणीच नाहीयेस. झालं परत तुझं सुरू? माझी लेक, मी तिचा बाप. त्याच मुलीसाठी सांगते की आपण परक्याच्या घरात आहोत, जरा भान ठेवून वाग. सुंदरी, मी काय नोटीस केलं माहितीये? तू कलेक्टर या पोस्ट वरून राजीनामा दिलाय, पण तुझा जो माज आहे ना, तो जसाच्या तसा आहे. मी जरी आज कलेक्टर नसले ना तरी एक आई आहे. चला, आता फालतूची बडबड खूप झाली. मला खरं कारण सांग, काय झालंय? का तणतण करतेस तू? मी सकाळपासून बघतेय तू माईंशी, त्या शीतलशी किती उर्मटपणे वागतोयस, किती उर्मटपणे बोलतोयस त्यांच्याशी. बरं, ते नाही तर आता सावीच्या मनात नको नको ते भरवतोयस घराबद्दल का? बरं, तू मलाच विचारतोय तुला काय झालंय? तुला शेवटचं सांगते, इथून पुढे जितके दिवस आपण इथे आहोत ना, तितके दिवस प्लीज नीट वाग. अच्छा, म्हणजे मी नीट वागायचं, शिस्तात वागायचं, आणि तू आज सकाळी सो कॉल्ड परक्यांच्या घरात आपण आहोत, परक्यांच्या घराबाहेर तू एका परपुरुषाशी, आय मीन धनंजयशी, जे काही तुझं गुलू गुलू चाललं होतं ते सगळं ऍक्सेप्टेड, ते सगळं चालेल. आदित्य, हळू हळू हळू. हे बाबा, हे परक्यांच्या घरात आहोत आपण, एवढ्या लवकर विसरलीस? आणि असं कसं चाललं सुंदरी, मला सांग. आपण कसंही वागायचं, समोरच्यानी शिस्तीत वागायचं, नीट वागायचं, असं कसं चालेल? कोण ऐकेल? अरे, फार संस्कारांच्या गोष्टी करत होतीस ना तू. तर मला सांग, जेव्हा सावी बघेल की आपली आई, आपले बाबा इकडे उभे असताना एका परपुरुषासोबत गुलू 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 करत बसली आहे आणि त्या बाबतीत बाकीचे सगळे गॉसिप करतायत, तर काय संस्कार होतील तिच्यावर? विचार केलायस? अगं, तरी नशीब अजून तिला काही माहित नाहीये. उद्या जाऊन जर तिला दुसऱ्यांकडनं कळलं किंवा माझ्याकडून कळलं तर काय वाटेल तिला? काय विचार करेल तुझ्याबद्दल ती? रिस्पेक्ट राहील तुझा? सो आता ह्याच्या पुढे जर नीट वागायचंय तर आधी, नंतर